प्रेम करताना विचार करून प्रेम करा भावांनो. कोर्टात पोरगी मेकअप करून आलती माझ्या मित्राच्या विरुद्ध बोलायला. तिच्या घरच्यांचं ऐकलं तिने. माझा मित्र कोर्टात बसलाय, एका कोपऱ्यात त्याला बसवलाय. तो वाट बघतोय की ती येईल आणि त्याच्या बाजूने बोलल आणि तो बाहेर निघल, सगळं नीट होईल. पोरगी आली आणि येताना अशी आलती जसं काय कुठे लग्नाला चालली बाई. मेकअप लिपस्टिक लावून एकदम म्हणजे आली आणि त्याच्या विरोधात बोलली. म्हणली माझ्या मनाच्या विरुद्ध सगळं झालंय. ही रिलेशन मध्ये राहिली, लिव्हिंग मध्ये राहिली, सगळं केलं. तवायच्या मनाच्या विरुद्ध काही नव्हतं. आणि तर कोर्टात आलं की काय म्हणते मनाच्या विरुद्ध राहिलं, मनाच्या विरुद्ध झालं सगळं. बिचारा झालं ना भाऊ, सगळं करिअरचं वाटोळं, सगळं वाटोळं. कारण नसताना गुन्हे दाखल, आयुष्याची बरबादी, काहीच राहिलं नाही. त्यामुळे विचार करून प्रेम करा. आणि प्रेम करताय ना, आधी मॅरेज सर्टिफिकेट तयार ठेवा. ह्याच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असतं तर कशाला काय झालं असतं, दाखवलं असतं आम्ही लग्न केलं, विषय संपला. तुम्ही पण सेफ्टी राहायचं असेल तर सूत्रबंधन सामाजिक संस्था आहे आपल्या मित्राची, जायचं. तुम्हाला नंबर बी देतो, तुम्ही सेफ राहा. आधी सेफ नंबर देतो, खाली नंबर टाका. तिथं काय काय डॉक्युमेंट लागतात बघा. हाय ना तुझं तिचं खरं प्रेम, सर्टिफिकेट लिगली बनवून ठेवा. नंतर काय होईल ते पुढचं बोट बघतोय. नाहीतर पोरगी आज तुझी ना, उद्या आई बापाच्या इमोशनल राड्यात येते आणि डायरेक्ट म्हणते आता माझा काही संबंध नाही तुझ्या विरोधात. मग आयुष्याचा बघा. लवकर जाऊन संपर्क करा त्यांना.